इथे आपल्याला पाहायला मिळत आहे प्रशांत लोणकर इथे विश्रांती दिली गेली मेबी सेकंड आपला त्याला मैदानाच्या आतमध्ये आणलं जाईल कारण याआधी आपण असं समीकरण पाहिलं होतं रोहन उशिराने आला होता पण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये रोहनला आणलं गेलं होतं यांनी थोडीशी गफलत झाली पहिल्या पिरियडमध्ये इथे चूक झाली रोहन गमरे आणि अजिंक्य पवार करणारच काय प्रयत्नामध्ये बाहेर सक्सेसफुल रेड पाहण्याच्या केले गेलेलं पाहायला मिळालं पहिला सगळ्यात होता आपण फसलाय सक्सेसफुल ठरलाय तो पारस विनय अजिंक्य अजय लोहार इथे दाखल झालाय आणि सुपर डुपर रोहितच्या माध्यमातून पहिला सुपर टॅकल जबरदस्त टॅकल पाहायला मिळाला सुपर टॅकल पाहायला मिळाला रोहित एक पॉइंट येतो एक पॉइंट येतो टॅकल पॉइंट इथे प्राप्त केला गेलाय आणि या दरम्यान पारस आहे त्याच्या मागे पहिले रेड आणि पहिल्या रेड मध्ये अजिंक्य पवार आणि रोहन गमरे मैदानाच्या बाहेर गेलेले पाहायला मिळाले सचिन आणि राजा मैदानाच्या आतमध्ये जरा चांगली चढाई पारस पाटील मिडल लाईन मध्ये उभा राहतोय कोणत्याही पॉइंट गेला सुरक्षितपणे माघारी परतलेला पाहायला मिळाला पारस राजा या मैदानावरती राज करेल का कारण समोर रोहित संघ बेस्ट डिफेंडर आहे राईट कव्हर आहे ते दिसतोय राईट कव्हर मध्ये अतिशय शानदार कामगिरी रोहित बोरगेच्या माध्यमातून पाहायला मिळाली चाललेली चढाई पूर्ण केलेला क्रॉस सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात एक डिफेंड राजगावकरची दुसऱ्या बाजूने अथर्व पाडावी इथे दाखल होतोय हर्ष कोरे कॉर्नरला श्रीपाद राईट कॉर्नरला लेफ्ट कॉर्नरला हर्ष कोरे सचिन कॉर्नरला आहे दुसऱ्या बाजूला राजा सोलोमध्ये दिसतोय आणि दाखल्याच्या दिशेने चाललेली गडी आहे ते अथर्व पाडावी याची हो याने जॅक बॅक टच करण्याचा प्रयत्न चांगला बचाव केलाय सचिनने चढाई पूर्ण करतोय आणि माघारी परततोय कोणताही पॉईंट मात्र इथे प्राप्त करू शकला नाहीये श्रीपाद कोकरे पुढा ऑस्ट्रेलियन बेस्ट ऑफ 7 सामर्थ्यवान खेळाडू कॉर्नरला कव्हर आणि सर्वांचं लक्ष असतं ते राईट कव्हर कडे राईट कव्हर मध्ये रोहित आहे जो सुपर डुपर हिट आहे याने कोणताही पॉईंट नाही सुरक्षितपणे माघारी परततोय आणि या मित्रांसाठी आशिष गवारी दोरण्याचा प्रयत्न करेल इथे चालची बचाव करी त्यामुळे पॉईंट इथे त्याची खेळ आवश्यक असणार आहे सचिन येतोय सक्रिय अटॅक पाहायला मिळालाय सक्सेसफुल ठरली टॅकल एक पॉईंट इथे रोहन गमरे मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळणार आहे रोहनला टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या बाहेर जावं लागलं होतं तोच रोहन यावी चढाई करण्यासाठी इथे ठरलेला आहे यावी रोहन गमरे तिसऱ्या चढाईसाठी डुवर डायसाठी गेलेली कामगिरी पारस पाटीलच्या नजरे घालून बोनस करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न आहे टीम निश्चित झालं तर जरूर बोनस मध्ये मिळेल अन्यथा बाहेर झाल्याची नामुष्की आणि व्यवस्थित येऊ शकते 2-2-2 अशा पद्धतीने फील्ड कॉर्नरवरती लक्ष केंद्रित करून माघारी परतला एक बोनस पॉईंट देतोय सक्सेसफुल झालेली रेड एक पॉईंट देऊन त्यांची महापुरुष पोलीस रत्नागिरी सरकारा दुसऱ्या बाजूने पारस बेस्ट ऑफ 5 अजय आणि अजिंक्य मैदानाच्या बाहेर आहे राईट कॉर्नरला राजा आणि राजाच्या दिशेने खेळण्याचा इथे प्रयत्न होता कोणताही पॉईंट नाही देता सुरक्षितपणे माघारी परतोय स्वतःचे नियंत्रण राखलंय स्वतःला शांत ठेवताना पाहायला मिळतोय पारस कबड्डीमध्ये एक खूप महत्वाचं आहे तुम्ही नियंत्रणामध्ये किती राहता कसे राहता कोणत्या स्थितीमध्ये सामना आहे यामध्ये संपूर्ण आपला खेळ ऍडजस्ट करायचा असतो राजा एक प्राप्त करेल स्क्रीन झालेल्या कॉर्नरच्या कव्हरच्या दिशेने पण एक पॉईंट दिला आहे महापुरुष पोलीस सरकारा अथर्व अथर्वच्या माध्यमातून चाललेली चढाई सचिन आणि राजा अजून कॉर्नरला याची पैठी घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय हो याही पाहायला मिळेल सिंगल पॉईंट मिळेल अथर्व क्रीडांगणाच्या बाहेर जाईल एक पॉईंट मिळतो तर महापुरुषांना सरकारा आणि या दरम्यान घेतला गेलेला टाइम
चर्चा करण्यासाठी पुढे गेले ते सौरभ जाधव, दुसऱ्या बाजूला नंदू सावंत आहे. ओ तांबे, ओ तांबे. चार रोहन चार 5 उपचारांकडे असताना रोहन कमरे सराईसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल. सागरच्या दिशेने हाताचा वापर करण्याचा चांगला प्रयत्न आहे. रोहित आहे जो मध्यभागी आहे. एक चांगला बचाव. चला पूर्ण सुरक्षितपणे आपल्या खेळाडूला कॉर्नरिंगला खेळ सचिन सोबत रोहन पाहायला मिळेल. राजा अजिंक्य सोबत पाहायला मिळतोय. चैन घेऊन सज्ज झाले पारस चढाई करण्यासाठी एका स्वादाला झालेला खेळ बिर्लाईनवरती येऊन शाम केलंय. ताबा ठोकतोय. आत्मविश्वास आहे फुटबॉलवरती पण निर्णय पंचांचा असेल आणि नेहमी प्रॉपर फुटबॉल नव्हतं. दोन्ही पाच एकाच वेळी लाईन झालेले पाहायला मिळाले. क्लीनली फुटबॉल झालं नाहीये. त्यामुळे एमटी रेट झालेली पारस याची. रोहन सक्सेसफुल एक पॉइंट सिंगल पॉइंट. पाचशे बचावडी पाच चढाई करण्यासाठी फैसल जेठी 2-1 अशा पद्धतीने फील्ड असताना चाललेला खेळ. दोन्ही कॉर्नर अटॅकर मैदानाच्या आतमध्ये आहेत पण रायडर यावी मैदानाच्या बाहेर आहेत. रोहन कमरे अजय लोहार तर पुढे गेले बिर्लाईन क्रॉस आपल्या खेळाकडे परत आहे. राजा सागरच्या दिशेने चाललेली चढाई आहे राजाची. जिंकली जाण्याचा कोणताही मोठा प्रयत्न इथे पाहायला मिळाला नाही. चढाई पूर्ण करून आपल्या क्रीडांगणामध्ये परततोय राजा. या मिठाने टू साठी पारस इथे दाखल झालाय. 5 बचावडी बोनस पॉइंट ऑफिसरला चक्रव्यूह आहे. आणि सचिन आहे आणि सचिनच्या दोन गाईचे मात्र हात सपोर्टला येतोय. राजाने स्वतःला झोपून दिलंय. अपुरे टॅकल प्रयत्न ते पारस पाटीलचे सक्सेसफुल टॅकल बापुलीस पोलीस रत्नागिरी सरकारचा 1 पॉइंट. प्रयत्न अतिशय दर्जेदार झाले पण जो खेळ अपेक्षित होता तो मात्र इथे त्याला नाही. फक्त टायमिंगला हँड दोन्ही लॉक केले गेले आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरला तो टॅकल. पण प्रयत्न आणि फोर्स लाजवाब पाहायला मिळाली होती पारसची. पारसने अथर्व दोन्ही रायडर मैदानाच्या बाहेर आहेत. आशिष गवाडे तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये दिसतोय फक्त डिफेंडर रोहित आहे सुपर डुपर हिट आहे. फैसल जेठी यांनी कॉर्नर आलाय. सोबतला कॉर्नरिंगला घेतले गेले. थोडंसं बदल केला गेला होता तो अजय लोहारसाठी. आशिष रोहन मैदानाच्या बाहेर मध्ये चढाई पूर्ण केले. कॉर्नरिंगला खेळण्यासाठी सज्ज झाला आणि त्या राईडसाठी श्रीपाद असताना यावेळी बागाडी पर्यंतचा विचार किती वेळ घेतला वाट पाहिली. स्वतःला टर्न केलं आणि मिडलाईनच्या दिशेने परतला. आलती पलटी आणि कलती माताला पाहायला मिळाला. दुसरी पाच सक्सेसफुल पॉइंट सिंगल पॉइंट महापुरुष पोलीस रत्नागिरी संघाला. फुल फोर्स ती टॅकल पाहायला मिळतोय. अप्रतिम अटॅक शानदार अटॅक हर्ष आणि त्याच्या जोडीला श्रीपाद अजिंक्यचा सपोर्ट परफेक्ट टायमिंगला सक्सेसफुल ठरलेला टॅकल. फोन करतोय तो काय आलं रोहित आहे
रोहित आहे तर बॅट सुपर डुपर हिट आहे आणि रोहित आहे तर टॅकल सुपर डुपर डबल हिट आहे. ज्या आत्मविश्वासाने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तो टॅकल करत होता, बेस्ट डिफेंडरचा मानकरी ठरला होता, काय ठरला होता याची प्रचिती या मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये देताना आपल्याला दिसतोय. रोहित कोरुले आणि इथे घेतला करतो काय कॉर्नरला तो बाहेर गेला. अथर्व या विचार करता रोहित यावी कॉर्नर आला होता. रणनीतीमध्ये बदल केला गेला होता तर राजा चढाई करण्यासाठी राजाची हो यावी बोनस मात्र इथे मिळणार नाहीये. 2 पॉईंट मात्र जरूर मिळतोय. एक टेक्निकली केला गेलेला असा हा खेळ म्हणावा गेला तरचा स्वतःला थोडंसं स्टॉप केलं, वेळ घेतला, त्यानंतर बॉडी टर्न केली आणि दुपटी घेऊन मिळाला क्रॉस करताना पाहायला मिळत तो सर्व आणि त्याने सक्सेसफुल ठरली रेड. 2 पॉईंट गेले रत्नागिरी क्रीडामध्ये विजय संघाला. या दरम्यान घेतला गेला तो टाइम ऑफ सौरभ आहे. सौरभ जाधव आपल्या खेळाडूची चर्चा करेल. पारस पाचवडी सचिन यांनी वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळाले. आक्रमक रूप त्यांनी धारण केले कारण सलग केले गेले टॅकल आणि त्याच्या माध्यमातून केलं गेलं चैन अटॅक लाजवाब ठरलाय. पारस आहे जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये नाही तेवढ्याच रत्नागिरी क्रीडा मंडळ संघासाठी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्यात येणार आहे. या आधीच्या जयमध्ये घेतला गेला होता सुपर टॅकलच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर गेला होता. रोहन कांबळे यांनी चढाई करण्यासाठी 5 बचावफळी आणि त्याच्या विरुद्ध चाललेला खेळ फैजल जेटी यांनी कोणाला दुसऱ्या बाजूला सागर कांबळे रोहित आहे जो मैदानाच्या बाहेर आहे. समोर कव्हर मध्ये खेळत आहे ते दिसतोय. अथर्व मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु आशिष आणि रोहित हे दोन्ही महोदय यांनी मैदानाच्या बाहेर दिसत आहे. या दरम्यान या क्रीडामंडळीमध्ये वेगवेगळ्या गावचे पंचायत समिती सदस्य सन्मान्य वैभव शेठ पाटील यांचे इथे आगमन होत आहे. तसेच आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू शेठ पाटील शुभारंभ पप्पू शेठ पाटील आम्ही माझ्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्यावेळी फोटो करार केला जाईल. सबंध स्वतःला रोखू शकला नाही आणि तोही ते लॉबीमध्ये दाखल झाला. 1 पॉईंट दोन्ही संघाला आणि त्या दरम्यान ठरलेला आहे अथर्व डोलण्यासाठी प्रयत्न करेल. या आधीची वेळ अतिशय प्रतिम नेत्र दीपक लक्ष वेधत ठरली होती त्याची गळी आणि तोच अथर्व या रेडमध्ये या ठरलेमध्ये काय कारनामा करतोय. अजय मध्यभागी सोलोमध्ये चैन टायगर संधी झालाय. जोडीला हर्ष गोरे आणि त्याच्या जोडीला सचिन आहे आणि दुसऱ्या बाजूला राजा जो रोहन कमळे बरोबर चैन टायगर संधी झालाय. एक सिंगल बॉडी गेम होतोय तपासले गेले अथर्वला या बिहार स्कोरीच्या माध्यमातून सक्सेसफुल ठरलेला टॅकल 1 पॉईंट इथे मिळालाय. रोहन 4च्या डिफेन्स मध्ये चढाई करण्यासाठी दिल्यातून आशिष आलाय जरूर कॉर्नर हिटला तो दिसतोय. रोहित तरी मैदानाच्या बाहेर आहे. रोहित कोरोले तो जरी ते आला तर डिफेन्स आणखी तगडा होईल मजबूत होईल. सगळे पूर्ण केले आणि मध्यंतरासाठी थांबवला गेलेला खेळ आहे. सत्कार करायचं. पॉइंट किती आले? पॉइंट किती आले? 9 पाटीलवाडी 9-10 झाले सांग पाटीलवाडी तालुका औषध कबड्डी असोसिएशन अजिंक्य भूतपूर 10 मध्यंतर झाले. मध्यंतर परत सामने झाले. मध्यंतर नंतर सेम पॉईंट झालेले आहेत 10-10.
अमोल पंजा 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 पारस अफलातून टॅकल पेश केलं. गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करता येते दिसतोय तो पारस आणि जुन्या आठवड्याला उजाळा देताना पाहायला मिळाला. 5 वर्षापूर्वी जसा आपण पारसचा खेळ पाहत होतो ना तो पुन्हा एकदा कुठेतरी रिनी उजाळण्यासारखा दिसतोय. पारस पाटील कमाल धमाल पेश करतोय. सलग 2 टॅकल त्यांनी पेश केले. अफलातून टॅकल पेश केले. काय करा बिझनेस आहे मी स्वीकार करणं अजूनही विसरलो नाहीये. हे तिथे दाखवताना पाहायला मिळालं. शानदार काय पाहायला मिळतोय. यादी केला गेला नाही काय म्हणून त्यानंतर पुन्हा एकदा चौडा करतो परफेक्ट पद्धतीने टेक्निकली केली खेळी. आणि पुढे पुढे माघारी आलाय. आत घ्या राजे इथे दाखल झाले. टच करण्याचा प्रयत्न पूर्ण सुरक्षितपणे क्रीडांगणात सुपर टॅकल असताना ढोलण्यासाठी प्रयत्न करेल. अजिंक्यच्या दिशेने चाललाय खेळ. सचिन आलाय. नंतर सामन्याची सुरुवात होईल. प्रयत्न चालत होते. कटॅच करण्याचा इरादा होता. देण्याचा इरादा रोहित दर्शवला होता पण सफल झाला की रोहन 1 पॉईंट ते महत्वपूर्ण मिळतोय. पारस अजिंक्यच्या दिशेने खेळण्याची चांगली तयारी पूर्ण करतोय आणि आपल्या खेळामध्ये फरक आहे. आशिष गोमाली याच्या कॉम्बिनेशन मध्ये रोहन गोमालीच्या बाहेर एक टॅकल पॉईंट मिळतोय. एक टॅकल पॉईंट जिथे आलाय. पारस पाटीलचा एका झाला. 2-2 अशा पद्धतीने चालू चढाई. सुरक्षितपणे माघारी परत काय तर पारस तुफानी खेळ पाहायला मिळते. पारस पाटील कडून लाजवाब खेळाचं प्रदर्शन त्याने केले. शांतवंकर परशा कोणताही पॉईंट घेणं सुरक्षितपणे माघारी आहे. नवी आशिष आहे करेंटसाठी. तिसऱ्या सळीसाठी आशिष इथे दाखल होतोय. बोनस पॉईंट ऑन आहे. रोहन मैदानाच्या बाहेर रिलाय होईल का या गेममध्ये पाहावं लागेल परंतु त्यासाठी आशिषला टॅकल करा अपेक्षित स्वतःचा बचाव करू शकला नाहीये तो हर्ष. हर्षला झाला इथे स्पर्श. आशिषला मिळतोय इथे टचिंग पॉईंट. 1 पॉईंट इथे मिळेल रत्नित क्रीडा मंडळ संघाला आणि या विश्वी पाच कोकरे. साईडी दिला जाऊ गेले साधन स्वतःचा बचाव करू शकला नाही. 1 पॉईंट इथे आलाय.
रोहन नवीन आणखी गेले पारस येतोय पारसच्या माध्यमातून चांगली चढाई कॉर्नरच्या दिशेने प्रशांत आणि बोनस पॉईंट प्राप्त केला यावेळी 3 दिवसांनी बाहेर झालं डेअरिंग पण रोहन सेफ आहेत खेळतोय रोहन एक बोनस पॉईंट इथे मिळणार आहे संघाला पारसने या आधीची लीग सक्सेसफुल केली होती 1 पॉईंट त्याने मिळवला होता बोनस नाही भेटलो आहे बोनस चढाई पूर्ण केले सुरक्षितपणे माघारी परत आहे कोणती आक्रमकता खेळायची दाखवली नाहीये मॅचला नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे पारसचा एक चांगली रणनीती परंतु यावी रोहन आहे या आधीच्या गेममध्ये घेतला गेलेला 1 बोनस पॉईंट मध्ये आत्मविश्वास जरूर त्याचा वाढला असेल पण त्यानंतर सातत्य कसा ठेवतो सातत्य कसं राखतो ते खूप महत्वाचं आहे पहिले जिथे कॉर्नरला आणि काही बोनस पॉईंट इथे झाला आहे बोनस पॉईंट इथे झाला आहे 1 पॉईंट इथे मिळणार आहे सुरक्षितपणे चालवली खेळी अतिशय शांतपणे जातोय खेळ तो पारस चढाई पूर्ण केली मिडल ट्रान्सफर मागे येतोय फील्ड मध्ये बदल केला गेलाय याबी राईट कॉर्नर इन ला पारस येतोय रोहन कमरे विरुद्ध आजमावला गेलेला हा रणनीतीचा दुसरा भाग पाहायला मिळेल का रोहित आलाय कॉर्नरला कव्हरला पाहायला मिळेल कॉर्नरला सामर्थ्य आहे आणि फुटबॉलचा वापर होतोय अरे सॉर्ट आउट केला आशिष सुसाइड प्रयत्न सुसाइड अटेम्प्ट पाहायला मिळाला होता तो सचिनचा नाकाम झाला आशिष सक्सेसफुल झाला हो समर्थ 1 पॉईंट इथे मिळतोय 1 पॉईंट इथे मिळतोय हाय व्होल्टेज चालाय सामना सेमीफायनलचा खेळ आलाय पारस आहे अजिंक्य पवारच्या दिशेने तो खेळतोय बिटानेटवरती येऊन उभा राहिलाय हे अमोल नाही ना हे अमोल नाही ना अमोल आणि बोनस पण इथे झालाय आणि बीटा इकडे रोहन इथे आलाय रोहन कमरे चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रोहित आहे बॅटिंग करण्याचा प्रयत्न बैठक घेतोय चांगले त्याच्या माध्यमातून चांगले प्रयत्न इथे चालले परंतु रोहित स्वतःला किती द्यायचा ठेवतोय सक्सेसफुल रोहन कमरे मैदानाच्या बाहेर पॉईंट गोल्स टू रत्नागिरी क्रीडा मंडळ बिनजोडे मध्ये काय दुसरा दालन केलंय रत्नागिरी क्रीडा मंडळ सरकारने शेवटची 5 मिनिटे बाकी 23 गुणांवरती आहे रत्नागिरी क्रीडा मंडळ बिनजोडे आणि 17 गुणांवरती महापुरुष पोलीस संघ शेवटची 5 मिनिटांचा कॉल दिला गेलाय 6 मिनिट टिकवणे गरजेचं आहे
डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन बालगुड आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचे. डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन बालगुड संघनायक संघ व्यवस्थापक अंतिम सामना खेळण्याच्या दृष्टीने आपला संघ सज्ज राहू द्या. श्रीपाद इथे दाखल होतोय. बॅटिंग लगावण्याचा प्रयत्न सरशीशी चांगले प्रयत्न आहे. श्रीपादचे डेड कन्फर्म करतोय. माघारी परततोय. तडेड शेवटची 4 मिनिटे बाकी असताना आशिष थर्ड आहे ना. चार डिफेन्स असताना चांगली चालली आहे. 5-5 मध्ये काय होतं पंचांच्या माध्यमातून काय होतं 2 point. बहुत ऊपर 2 पॉइंट इथे मिळतात. प्रशांत गोलकर पारस पाटील अप्रतिम अटॅक करताना तिथं घेऊ काय नको. शेवटची 5 वर होती. 5 वर आली. पास करता इथे दिसत पारस. पण इथे मात्र महापुरुष पोलीस सगळा टाइमपास करून चालणार नाहीये. रोहन कसा येईल मैदानाच्या आतमध्ये. शेवटची 3 मिनिटे बाकी आहेत. खूप काही करायचं आहे. खूप काही आपल्याला करावं लागणार आहे. आपल्याला जिंकावं लागणार आहे. इथे हात मारून चालणार नाहीये. शेवटच्या मिनिटपर्यंत इथे प्रयत्न करावे लागेल. हा शिकवण इथे दाखल झालाय. एक बोनस पॉइंट इथे मिळणार आहे. 5 येईल. जोरदार नेट बॅलन्स करेल. विकेटच्या दिशेने चाललेली खेळी दुसऱ्या बाजूला हर्ष आहे. पडतोय पाठी पडतोय. हर्ष शेवटची 2 मिनिटे बाकी. लास्ट मिनिट. या बोल या विचारलेलं आहे. अशी जोड जायसाठी दोन्ही बेंच डिफेंडर 4 बॉल असताना कोण सक्सेसफुल करतोय. परफेक्ट स्वतःला डाय करतोय. परफेक्ट डायविंगला केला गेलेला जात आहे. 2+2 4 पॉइंट. लास्ट मिनिट. शेवटचे 1 मिनिट बाकी. बोनस पॉइंट में एक टचिंग बॉल इथे मिळतोय. एक टॅकल पॉइंट इथे मिळाला. सामने